नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे इडली सांबार. इडली सांबार बनवण्यासाठी आपण तांदूळ आणि उडद डाळ आपण दिवसभर भिजवत ठेवली आणि संध्याकाळी ते मिक्सरमधून काढून घेऊ. नंतर परत सकाळपर्यंत ते भिजवत ठेवायचे. नंतर आता बघूया आपण सांबार बनवण्यासाठी एक कुकरच्या भांड्यामध्ये आलू, कोबी, तुरीची डाळ, टमाटर, कांदा, मिरची, थोडासा कोथिंबीर, त्यामध्ये आपले घरगुती मसाले, हळद, मिरची पावडर, गरम मसाला, हे सर्व मसाले टाकून नंतर मीठ आणि थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून कुकरच्या 3 वेळा शिटी होईपर्यंत ते शिजवू द्या. नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर असं दिसेल. आता सांबार तयार करण्यासाठी एका पॅनमध्ये आपण तेल घेऊ. त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं, नंतर त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून व्यवस्थित शिजवून घ्या. आपण टाकलाय त्यामध्ये थोडासा कढीपत्ता, नंतर कांदा एक साधारणतः 5 ते 10 मिनिट पर्यंत व्यवस्थित होऊ द्यायचा. नंतर त्यामध्ये टमाटर चवीसाठी, आता आपण त्यामध्ये थोडीशी हळद, तिखट, गरम मसाला आणि थोडीशी धनिया पावडर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यामध्ये थोडंसं पाणी, आपला मसाला जळाला नाही पाहिजे म्हणून. हे सर्व व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर आता त्यामध्ये आपण तयार केलेले भाज्यांचे मिश्रण आपण त्यामध्ये टाकू. आपलं सांबार एक तयार झालेलं आहे जवळपास. व्यवस्थित मिक्स करून एक साधारणतः 5 मिनिट ते शिजू द्या. त्यामध्ये चवीनुसार तुम्ही साखर टाकू शकता आणि काळं मीठ. मित्रांनो, आपलं सांबार तयार झालेलं आहे. आता आपण इडली तयार करूया. इडली तयार करण्यासाठी आपण रात्रभर ठेवून दिलेलं तांदूळ आणि उडद डाळ याचे मिश्रण घेऊन आता आपण ते आपल्या इडली पात्रामध्ये ठेवू. इडली पात्रामध्ये आधी थोडं तेल लावून घ्यायचं, त्यामुळे इडल्या त्याला चिटकणार नाही. इडली पात्रामध्ये खाली पाणी घ्यायचं. नंतर पूर्ण इडलीचे भांडे ठेवल्यानंतर एक साधारणतः 10 मिनिटमध्ये आपली इडली तयार होईल. मित्रांनो, आपली इडली तयार झालेली आहे. एकदा चेक करून घ्या. बघा, छान अशी इडली तयार झालेली आहे.
तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा.